लग्न म्हणजे फक्त अक्षदा टाकल्या, फेरे मारले, डीजे लावला आणि खूप धूमधडाक्यामध्ये झालं लग्न, इतकं याच्या मागे छोटंसं कारण किंवा अर्थ नाहीये. लग्न म्हणजे काय? विवाह म्हणजे केवळ अडीच अक्षर नाही, तर परमेश्वराच्या आणि आपण सर्वांच्या साक्षीने जोडले जाणारे ऋणानुबंध म्हणजे लग्न. हे दोघं एकत्र येतील वधूवर, परमेश्वराच्या साक्षीने आणि आपल्या आशीर्वादाने ऋणानुबंध जुडतात. आणि लग्न असं म्हणतात ज्ञानी पुरुष, वेद शास्त्र ग्रंथ सर्व, की वरतीच गाठ बांधलेली असते, आम्ही फक्त तो विवाह सोहळा साजरा करतो. म्हणून हे लग्न फक्त हे छोटासा शब्द नाही, तर लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे सहधर्म, लग्न म्हणजे पवित्रता. ऐका शब्द मंडळी, लग्न म्हणजे पवित्रता, लग्न म्हणजे सहधर्म, लग्न म्हणजे आचरण, सहनशीलता, सत्यता, वचनाची पूर्ती, मातपित्यासाठी, एकामेकासाठी, परिवारासाठी आणि सर्वात शेवटी परमेश्वरासाठी. त्याला म्हटलंय लग्न. या सर्व गोष्टी पालन केल्या गेल्या पाहिजे आमच्याकडून. आणि ह्या आमच्या गृहस्थी जीवनामध्ये काही घरामध्ये वस्तूंची सुविधा कमी असली तर चालेल, पण या विचारांची गरज आहे. हे विचार ज्या ठिकाणी असतील, भक्ती ज्या ठिकाणी असेल, परमेश्वराचं नामस्मरण ज्या ठिकाणी असेल, संत सद्गुरूंचा शरणा ज्या ठिकाणी असेल, तर निश्चित ते परिवार एक आदर्श कुटुंब म्हणून जीवन जगतं, समाजामध्ये चांगलं कार्य करतात, एक भक्ती कार्य होतं, धर्म कार्य होतं. येणारी पिढी ही चांगल्या पद्धतीने जीवन जगणारी असते. म्हणून लग्न हे भक्तिमय वातावरणात परमेश्वराच्या नामस्मरणाने आम्ही करतो. हे आमचं भाग्य की आम्हाला असे सद्गुरू संत मिळाले. आणि अजून भाग्य की अशा विवाहाच्या वेळेस शिक्षित वधूवर सुद्धा अशा सुंदर भक्तिमय वातावरणाने आपला विवाह करून घेतात. ही भाग्याची गोष्ट आहे, खूप मोठं भाग्य आहे. परमेश्वराचा या ठिकाणी आपण जास्त नामाचा आधार घेत असतो. का घेत असतो? कारण की लग्न म्हणजे शुभ विधी आहे, शुभ सोहळा आहे. 16 संस्कार आहेत, त्याच्यापैकी 15वा हा मोठा सोहळा संस्कार, विवाह संस्कार. आणि अशा शुभ पवित्र विवाह सोहळ्या संस्कारामध्ये आपण पाहत असतो, जगामध्ये विधी होत असतो, तो वैदिक विधी असतो. आणि रामस्नेही परिवार सुद्धा जो विधी करत असतो, तो सत्स्वरूप परमेश्वराच्या शुभ भक्तीचा विधी करतो. मग परमेश्वराची विधी म्हणजे काय? परमात्मा नेमका काय हे आम्हाला माहीत पाहिजे. कारण की कार्य आम्हाला कोणाचं करायचंय? आपल्या जीवनात सुखी कार्य करायचंय, मुलाबाळांचं. आणि हे कार्य संपन्न करणारा परमेश्वर आहे. परमात्मा सर्वांचं कार्य करतोय, सुखाचं दुःख हरण करणे आणि सुखी ठेवणे. आणि प्रत्येक स्त्री पुरुषाने मी परमेश्वराची भक्ती करेल, प्रत्येक कार्यामध्ये मी परमात्माच बोलेल, हा वचन आणि करार देऊन तुम्ही धर्तीवर जन्माला आलायत. या शब्दाचा विचार करा. प्रत्येक भारतातील ग्रंथ आणि संतांनी हे लिहिलेलं आहे. कोणाला वाचन झालं नसेल तर तुम्ही हे वाक्य घेऊन जा बरं. तुम्ही आम्ही जन्माला का आलो, कुठून आलो, कशाकरिता आलो? आईच्या पोटात 9 महिने आम्ही गर्भवासामध्ये असतो. मग 9 महिने आईच्या पोटात सांभाळणारा परमेश्वर, त्या परमेश्वराला आम्ही वचन देतो आणि मग आम्ही जन्माला येतो.
त्याच परमेश्वराला आम्ही कसं विसरायचं बरं? मग कशाला ते शुभ कार्य होईल? जिथे परमेश्वराचं चिंतन नसेल, जिथे परमेश्वराचं स्मरण नसेल, ते कार्य शुभ होऊ शकत नाही. आम्ही वचन दिलं होतं परमेश्वराला, अब के बाहेर करू बसेरा, अब के बाहेर करू बसेरा, निसदिन जाप जपू हरी तेरा. हे परमेश्वरा, या आईच्या गर्भवासाच्या दुःखातून या मला सोडव पोटातून. जे गर्भवासाचं दुःख असतं पोटामध्ये 9 महिन्याचं, त्या गर्भवासाच्या दुःखातून मला सोडव. बाहेर आल्यानंतर परमेश्वरा, सृजनहार, हरी, कृपालू असे वचन आम्ही बोललो. बाहेर मला काढ, मी तुझंच नाम जप करेल, तुझीच भक्ती करेल, तुला विसरणार नाही. जे हरी अब के बाहेर आऊ. मी जर बाहेर आलो, तुझ्याशिवाय मी दुसरं अन्य विधी करणार नाही. हे शब्द प्रत्येक स्त्री पुरुषाने वापरलेले आहेत. म्हणून आमचे 16 संस्कार होताना परमेश्वराचं नामस्मरण असणं पाहिजे. 16 संस्कार होताना प्रत्येकाचे परमेश्वराचा जप झाला पाहिजे, परमेश्वराची भक्ती झाली पाहिजे. आमचा स्वतःचा प्रत्येकाचा धर्म आहे, पण हे संतांना सांगावं लागतं आम्ही विसरल्या कारणाने. त्या परमेश्वराची भक्ती आणि ध्यान सर्व करतायत. सर्व करतायत कोण? ब्रह्मा, विष्णू, महादेव, गणपती, देवता, पंचतत्व एवढे आहे त्या सृष्टीमध्ये, सर्व परमेश्वराच्या आधाराने चालतंय. मग ते आपलं परमेश्वराच्या आधाराने सर्व कार्य करतात. मग माणसाला तर सुखाची गरज आहे, मग माणसाने तर परमेश्वराचंच कार्य भजन भक्तीने आपल्या जीवाचे कार्य आणि संसाराचे केले पाहिजे. गुरु महाराजांनी सांगितलंय की परमेश्वराची भक्ती करा आणि भक्ती करूनच तुम्ही कार्य करा. त्या परमेश्वराला कोण कोण कसं ध्यान करतं थोडक्यात आपण घेऊ. सुर नर मुनी देव सब करे सकड जुग आस. सूर, नर, मुनी, सुरनर मुनी, देव सर्व आले त्याच्यात. 33 कोटी देवता स्वर्गाचे, सर्वच्या सर्व मनुष्य जितके मुनी झालेत सर्व मुनी, आणि ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश शक्ती हे देवता, हे सर्वच्या सर्व परमेश्वराची आशा ठेवतात, परमेश्वराला भजतात आणि परमात्मा प्राप्त व्हावा असं ध्यान करतात. सूर नर मुनी देव सब, सर्व संसार त्या परमेश्वराची आशा करतोय की परमेश्वराला भजावं आणि परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा अशी इच्छा ठेवून हे ध्यान करतात. असं आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत. वाक्य खूप आहेत, थोडक्यामध्ये आपण समजणार आहोत की स्वतः ब्रह्मा ध्यान करतायत, ज्यांनी 4 वेद, या ब्रह्मदेवाने 4 वेद रचयले आणि सृष्टीचं उत्पत्ती करण्याचं कार्य करतात ते परमेश्वराचं ध्यानानेच. त्या दिवशी ब्रह्माने परमेश्वराचं ध्यान करणं सोडलं, त्यांच्याकडून काहीच होणार नाही. म्हणून ब्रह्मा स्वतः ध्यान करतात आणि परमेश्वराचं गुणगान करतात रात्रंदिवस. विष्णू सारखा देवता, पालन करणारा देवता विष्णू परमेश्वराचं ध्यान करतात. पाताळातील शेषनाग 2000 जिभेने परमेश्वराचं राम 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 रटण करतात. तेव्हा 50 कोटी योजन पृथ्वी आपल्या शिरावर त्यांनी धारण केली, नाही तर होऊ शकत नाही. महादेव पार्वती राम नामाने ध्यान करतात. हे देवांचे वाक्य वचन आदी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात जगाला की जर हे देवता परमेश्वराचं राम भजन ध्यान करून कार्य करतायत आणि मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखी होण्याकरिता यांचं ध्यान करतोय, सूर मुनी
देव यांचं करतोय. माणूस देव, मुनी आणि स्वर्गाचे देवता यांचं ध्यान आणि पूजन करतोय, आणि हे सर्व ज्ञानी ध्यानी देवी देवता परमेश्वराचं ध्यान करताय. मग एवढं फेरा घेऊन त्याच्याकडे जाण्यापेक्षा आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, ऐसा नाम कहावे ओ संतो बाई, ऐसा नाम कहावे, ऐसा नाम कहावे ओ संतो बाई, ऐसा नाम कहावे, जे कोई समझ सुलझ उरधारे, जे कोई समझ सुलझ उरधारे. हे नाम परमेश्वराचं राम नाम कसं आहे ऐका, कसं आहे. हे राम 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 म्हणतायत सकाळपासून, राम नामाचं गायन करून इथपर्यंत आले. तुम्हा सर्वांना वधूवराच्या मातेपित्यांनी राम राम करायला लावलं, आमच्या वाणी साहेबांनी राम राम म्हणायला लावलं. हे राम म्हणजे काय? जे कोई समज सुळज उडधारे, सब सुख हाजिरावे. अहो, ज्याने कोणी परमेश्वराला समजून त्या परमेश्वराचं राम नाम हृदयामध्ये धारण केलं, त्याला सर्व सुख हाजीर होतील. सुखासाठीच करताय ना आम्ही. सुखासाठी कोण करतं इथे? आम्ही पैसा कमवतो सुखासाठी, घरदार बांधतो सुखासाठी, राब राब राबतो सुखासाठी, विवाह सोहळे साजरे करतो सुखासाठी, सर्व सुखासाठी करतोय आम्ही. पण सुख वाटेला येतं का आमच्या? पहा बरं, सुख किती आलं आमच्या वाटेला. सुखाची वाट पाहून 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 आज संसारामध्ये खपटे खातो आणि संसारातून निघून जातो. त्या परमेश्वराचं राम नामाने जो कोणी भजन विश्वासाने करेल, जो कोणी परमेश्वराचं राम नाम हृदयात धारण करेल, त्याला सर्व सुख हाजीर होतील. हे आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत. पण राम नाम घेणारा पण तसा पाहिजे, राम नाम जपणारा पण तसा पाहिजे ना हो. हा, सदगुरु तो देवत है लेवत नाही कोय, अरे पलटू पारस क्या करे जब लोहे में खोट होय. अरे देणारा दाता सद्गुरु तर परमात्मा देतोय, राम भजन देतोय, पण घेणाऱ्याच खोट असेल तर सद्गुरु पण काय करेल? काय करेल ताई? काय करेल? सद्गुरूने तर दिला भजन, सद्गुरूने तर दिला रामनाम, सद्गुरूने तर दिला परमात्मा दाखवून, पण घेणाऱ्याला समजलं नाही, मग तो त्याचं भाग्य करू शकत नाही. घेणारा पण विश्वासाने धारण केलं पाहिजे की मी राम भजन करेल, मी करतो बरं राम भजन, मी करतो राम नामाने नामस्मरण. आजपर्यंत मी जप तप क्रिया करणी सोडे व्रत उपवास अनेक विद्या करून पाहिल्या. आज मी परमेश्वराचं राम नाम ऐकलं, सत्संगात ऐकलं, सोनवणे आणि खंबायत परिवाराच्या शुभ कार्यामध्ये आम्ही राम भजन ऐकलं. करू बरं आम्ही रोज अर्धा तास राम नाम, आणि सोडू विषय विकार वासना धूम्र पान बिडी सिगारेट गुटखा नशा व्यसन मांसाहार. करू आम्ही अर्धा तास एक तास राम नाम, असा संकल्प करा आणि रोज एक तास अर्धा तास राम भजन करा. नाही या परमेश्वराने तुम्हाला सुख दिले, मग तुम्ही सांगा, अरे तो सुख देणारा आहे. म्हणून राम नामाने भजन नामस्मरण करा, हे संत सद्गुरू आम्हाला सांगतायत, सुखासाठी सांगतायत. आणि हे निश्चित 100% सत्यता आहे. आम्ही करतोय स्वतः 22 वर्षापासून, आणि तुम्ही सर्व जाणतात आम्हाला. जळगाव मध्येच राहतोय आम्ही, खोंडे परिवार, सोनवणे परिवार. करणाऱ्याने आपल्या गोष्टी भक्तीच्या सद्गुरू सांगतात त्या विधीने धारण करून कराव्या. शील साच संतोष ठेवावा, विश्वास ठेवावा, द्वेष मत्सर विकार वासना बाजूला जाऊ द्याव्या, परमेश्वराशी प्रीत ठेवावी, नीती चांगली ठेवावी, कर्तव्य आपले माता पिता कुटुंब परिवारातले चांगले करावे, आणि आदर्श परिवार म्हणून भक्ती करावी. निश्चित तुम्हाला सुख मिळतील, हे संत सांगून गेलेत. आणि सुखासाठी जे सर्व सोहळे आपण करतो, आणि हे राम नामाने होतं, हे राम नामाने सहज होतं. ऐसा नाम कहावे हो संतो बाई, ऐसा नाम कहावे. असं राम नाम परमेश्वराचं आहे. माता रामद्वारा
आदि सद्गुरु महाराजांचं ज्ञान, परमेश्वराचं राम नाम सांगत आहेत. राम नाम घ्या, भाग्य जागवा. प्रत्येक कार्याची सुरुवात राम नामाने करा, असंभव काम संभव होतील. हे रामद्वाराचा अनुभव गुरु महाराजांचं ज्ञान आहे. अनेकांना प्रश्न निर्माण होतो, अनेकांच्या मनामध्ये शंका असतात. मग जप करणं खोटं आहे का दादा? व्रत उपवास करणं खोटं आहे का? जे पूजा पाठ करतात, देवधर्म करतात, ते खोटं आहे का? अनेक प्रकारचे भक्ती मार्ग आहेत, मग ते खोटे आहेत का? असे प्रश्न येतात आणि विचारतात. बिलकुल खोटं नाही. ऐका, जप खोटा नाही, तप खोटा नाही, व्रत खोटा नाही, पूजा पाठ खोटी नाही आहे. पण जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. तुम्ही जप केला, तप केला, व्रत केले, उपवास केले, हे पुण्य फळ आहेत. हे पुण्य मार्ग आहेत. जप तप क्रिया करणे या गोष्टी विधी ज्या आहेत, हे पुण्य भक्तीचे फळ आहेत. ब्रह्मा विष्णू महादेवाला एकनिष्ठ भक्ती म्हणून गुरूंच्या शरणात येऊन करतो, ते मुक्तीचे मार्ग आहेत. आणि जो कैवल्य राम भजन करतो, परमेश्वराचं राम नामाने स्मरण करतो सद्गुरु विधीने, तो परम मोक्षाचा मार्ग आहे. आणि ज्याने कैवल्य राम भजन केलं, त्याला जप करायची गरज नसते, तप करायची गरज नसते, व्रत करायची गरज नसते, त्याला अनेक प्रकारचे कर्मकांड करायची गरज नसते. एका परमेश्वराच्या राम भजनामध्ये परम मोक्षाचं फळ भेटून जातं आणि त्याला सर्व देवता प्रसन्न होऊन जातात. कोणताही देव त्याला बाधा देत नाही. भूत प्रेत अगतीमध्ये गेलेले जीवात्मे त्याला त्रास देत नाही. त्याला वास्तुदोष राहत नाही, त्याला पितृदोष राहत नाही. त्याचे सर्व कार्य सिद्धीला लागतात आणि मोक्ष फळ त्याला मिळतं. एका राम नामामध्ये तो पराक्रम आहे. म्हणून राम भजन करा म्हणतात. म्हणून एक राम भजन धारण करा म्हणतात. मग लोकांच्या काही मनामध्ये प्रश्न असतो. काय प्रश्न असतो? खरंच रामद्वारा सांगतो ते राम राम बरोबर आहे का? ऐका, जळगाव मध्ये रामद्वारा आहे आणि ते रामद्वाराचे लोक सांगतात, ते खरंच खरं आहे का? काय माहित बुवा, ते सांगतात राम राम, पण खरं आहे. मग खरं आहे का ते सांगण्याकरिता मराठीमध्ये अभंग आहे का? महाराष्ट्राचे संत जे सांगून गेले ते तर तुम्हाला आम्हाला मान्य होईल का नाही? महाराष्ट्रामध्ये संत झालेत, त्यांनी सांगितलंय, कर्म आणि धर्म अष्टांग साधन, नको यज्ञ दान नाम जप. राम नामाचं महत्व तुम्हाला आम्हाला पटवून घ्यायचंय, म्हणजे आमचे भ्रम जातील. आणि मिळालेला 43,20,000 वर्षाचा मानव देह आम्ही परमेश्वराच्या राम भजनाला लावू आणि सुंदर संसाराचे कार्य करू आणि मोक्षाला जाऊ, काळाला जिंकून. 84 लक्ष योनी सुटली पाहिजे, जन्म मरणाचा फेरा सुटला पाहिजे. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे जीवाचं दुःख मला नकोय. याचा विचार करून भक्ती करा आणि संसारही चांगला करा. हे राम नामाने संभव आहे. म्हणून संतांनीच लिहिलेलं आहे. काय म्हणताय संत? कर्म आणि धर्म अष्टांग साधन, नको यज्ञ दान नाम जप. जो राम नामाचा जप करतो, जो राम नामाचा जप करतो, त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म करायची गरज राहत नाही. भक्ती म्हणून त्याला अजून कोणती वेगळं कर्म करायची गरज नाही. ज्याच्या मुखाने राम नामाचा जप सुरू झाला, एकनाथी महाराजांनीच दिलंय. एकनाथी भागवत मध्ये एकनाथ महाराजांनी, नको यज्ञ दान नाम जप. जो राम नाम जप करायला लागतो त्याचे सर्व यज्ञ होतात. ऐका मंडळी, जो राम नामाने जप करायला लागतो त्याचे 101 यज्ञ होतात. कुठल्याही यज्ञ, कोणतीही अग्नी त्याने चालू केली नाही, पण राम नाम जपायला लागला त्याचे 101 यज्ञ पूर्ण होतात. सर्व प्रकारचे यज्ञाचे पुण्य त्याला मिळून जातात. सर्व प्रकारचे धर्म त्याचे पूर्ण होतात. मातृधर्म, पितृधर्म, समाज ऋण, पितृ ऋण, देव ऋण, जेवढे धर्म आहे ते पूर्ण होऊन गेले राम नाम जप करणाऱ्याचे. एकनाथ महाराजांनीच लिहिलंय. कोणाला लागलं तर घेऊन जा हा अभंग. तुटले बंधन खुटले पतन, नाममुखी गर्जने,
सोपा मंत्र. अरे रामनामासारखा सोपा मंत्र नाही म्हणतायत. सर्व प्रकारचे जन्मजन्माचे कर्मबंधन तुटून जातात. लागणारे कर्म लागत नाही. आणि रामनामासारखा सोपा मंत्र अजून दाखवून द्या बरं कोणी आणून. गुरु केले अनेक भक्ती मार्गाचे मंत्र जपतायत, 5 अक्षरी मंत्र जपतायत, 21 अक्षरी मंत्र जपतायत, अनेक प्रकारचे मंत्र आहेत. पण रामनामासारखा सोपा मंत्र आणून दाखवा बरं. आहे का अजून कोणता? अरे मरा 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 करणारे महर्षी वाल्मिकी झाले. अजून सोपा मंत्र कोणता असेल? बाकीचे मंत्र घेताना काना मात्रा विलांटी उकार पाहिला जातो आणि चुकीचा मंत्र निघाला तर त्याचा दोष लागतो. पण रामनामासारखा पावन पवित्र आणि सोपा मंत्र नाही की मरा 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 जपणाऱ्यालाही महर्षी करून टाकलं. अजून रामनामाचा काय विश्वास द्यावा? असं हे रामनाम. कलियुगा माझी सोपे हे साधन, रामनाम पूर्ण मुक्त वाट. कलियुगा माझी सोपे हे साधन. आता कोणता युग चालू आहे? आताचा युग कोणता आहे? कलियुग. पहिला कोणता होता? सतयुग. त्याच्यानंतर कोणता युग आला? त्रेतायुग. त्याच्यानंतर आला द्वापर युग आणि कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये रामनामाचाच मंत्र चालेल, रामनामाचा सोपा भक्ती मार्ग चालेल. हे रामायण सांगतंय. एकनाथी भागवत मध्ये आलंय. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत राम भजा म्हणून. काय चुकीचं आहे मंडळी याच्यात? अरे जे युगामध्ये चालतं तेच सांगितलं. सोपा मंत्र रामनाम सांगितला. परमेश्वराच्या भक्तीचा नाम आहे सांगितलं. तुमचे आमचे दुःख दूर व्हावे म्हणून सांगितलं. कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या पाहिजे म्हणून भक्ती नाही सांगितली. या जीवाने परमेश्वराला वचन दिलं होतं म्हणून सांगितलं सद्गुरूंनी की कैवल्य रामनाम जपून घ्या, आमचे 16 संस्कार सुखाचे करा आणि मोक्ष फल प्राप्त करा. रामनाम जपणाऱ्याला कुलदेवता बाधा देत नाही, ब्रह्मा विष्णू महेश देवी देवता बाधा देत नाही, कोणताही त्याचा धर्म अपूर्ण राहत नाही. सर्व यज्ञ होतात, सर्व तीर्थ होतात, सर्व पूजा त्याची होते, कोणतीच भक्ती त्याची अपूर्ण राहत नाही. ऐसा नाम कहावे ओ संतो बाई, ऐसा नाम कहावे. म्हणून हे रामनाम आदि सद्गुरु महाराजांनी सांगितलंय बाबांनो. आणि ते तुम्ही करा, करा नक्की. संत सेना महाराजांनी सांगितलंय. 2 ओळी संत सेना महाराजांच्या आपण ऐकू. काय म्हणतायत सेना महाराज? मुखी नाम नाही त्याची संगती नको पाही. काय शब्द वापरले संत सेना महाराजांनी? आपण सर्व बंधू नाभिक समाज, आपले आदर्श संत सेना महाराज, अनेकांच्या घरामध्ये संत सेना महाराजांच्या प्रतिमा आहेत. जयंती आणि पुण्यतिथी झेंडे पताका घेऊन नाभिक समाजाचा माझा बंधू आनंदाने साजरी करतो. मग संत सेना महाराजांचे विचार घ्यायला आम्ही मागे नसावेत. काय सांगितलंय संत सेना महाराजांनी? मुखी नाम नाही त्याची संगती नको पाही. ज्याच्या मुखामध्ये नाम नसेल त्याची संगत करू नका म्हणतात संत सेना महाराज. की त्याचं तुम्ही संगत ठेवू नका. ज्याच्या मुखात परमेश्वराचं नाम नाही ना त्याचा संगतच करू नका म्हणतात. इतकं कडक संत सेना महाराज म्हणतायत. ऐसी याच्या मुखी माऊली वार घालिता विसरली का. अरे ज्याचे मुलं बाळ नाम घेत नाही त्याची माऊली त्याच्यावर वार करायला विसरली. इतकं कडक संत सेना महाराज म्हणतायत की त्याची माऊली विसरली त्याला, की मुखात रामनाम घेत नाही, मारली त्याला एक थोबाडीत. राम भजन कर, रामनाम घे, असं त्याच्या माऊलीने केलं पाहिजे म्हणतात. होते का अशी माऊली कोणी? आता लग्न झाल्यावर मारू नका बरं, नाही तर माझ्यावर येईन ते. तो भाऊने सांगितलं लग्नात एक मारा, नाही तर रामनाम घ्या. प्रेमाने सांगा. माऊलीने म्हणजे मात्या पित्याने आपल्या मुलाबाळांना रोज 5-5, 10-10 मिनिटं रामनामाचा जप करायला लावा. आणि आपल्या मात्या पित्यांनी आपल्या मुलाबाळांकडे संस्कार द्या. संस्कार तुम्ही सुविधा देतायत. घे रे बाळा लॅपटॉप, घे रे बाळा कॉम्प्युटर, घे रे बाळा गाडी, घे रे बाळा तुझी ट्युशनची फी.
घे रे बाबा तुला काय लागतं ते, सुविधा देतायत, संस्कार देणं विसरलात तर काही खरं नाही. काल परवाच मी एका गावाला लग्नाला गेलो. देऊळगाव गुजरीकडे लग्न लागलं, असं सुंदर रामनामाच्या भक्तिमय वातावरणात. लग्नाला जात असताना एक दुसरी वरात पाहिली, जिथे डीजे लावला होता, नाचणारे नाचत होते, नवरदेव सुद्धा होता, बारात पण निघाली होती. कदाचित एक मुलगी आपल्या भाऊ आणि वडिलांसोबत नाचत असावी, आणि गाण्याचे शब्द काय होते सांगायला कसं तरी वाटतो. हा, आखे तो खोलो स्वामी आणि जवानी देखो स्वामी, आणि एकाकडे भाऊ आणि एकाकडे वडील आणि एकाकडे मुलगी. हे संस्कार आहे? लग्न कार्य म्हणता तुम्ही याला? शब्द काय, वातावरण काय, पत्रिकेमध्ये काय छापलं? कुर्यात सदा मंगलम, की आमचं कार्य मुलाबाळांचे शुभ व्हावेत, सदा आमचं मंगल करा. आणि या वाक्याने मंगल होणारे आमच्या मुलाबाळांचं. आणि अशा गाण्यावर नाचायचं आणि पैसे उधळायचे आणि मग सांगायचं आम्ही धूमधडाक्यात लग्न केलं. कुठेतरी आमचा समाज आणि आम्ही भरकटतोय. मात्या पित्यांनी लक्ष द्या, भक्ती करा, नामस्मरण करा, राम नामाने भजन भक्तीला सुरुवात करावी आणि आपलं कार्य निश्चित सुखाचं करावं. या विवाहामध्ये सांगायला मुद्दे खूप असतील, पण आम्हाला फक्त नामाचा विषय घेऊन सण विवाह पुढे संपन्न करायचा आहे. संत सेना महाराजांनी सांगितलेल्या वाक्यामध्ये काय म्हटलं आहे? नाम घेता. आता नाम घेतलं पाहिजे असं संत सेना महाराज म्हणतात. आता फक्त अजून शेवटची एक ओळ, की जे आम्ही अनेक लोक त्याच्यात अडकले, मेहनत करून काबाड कष्ट करतात, पण गुटखा खातात, पुड्या खातात, सिगरेट पितात, दारू पितात, हेट एकदम धोम झिंगाट चालतं. लग्नात तर डबल झिंगाट चालतं. अजून एकाकडे आम्ही करतो काय, एकाकडे करायचं काय? संत सेना महाराज म्हणतात, धूम्रपानादी साधन करिता व्यर्थ होय क्षीण, करिता साधने शिणली सेना म्हणे वाया गेली. संत सेना महाराज म्हणतात, जिथे धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, मदिरा, व्यसन असेल, त्यांचा संसार वाया जाईल, त्यांचे उडातले नरकात पडतील आणि तो सुद्धा नरकात जाईल. म्हणून बाबांनो, आजच्या विवाहानिमित्त हात जोडून विनंती, धूम्रपान, बिडी, सिगारेट, नशा, मांसाहार त्यागन करा. परमेश्वराचं रामनामाचा जप रोज नित्यनियमाने करा. कलियुगामध्ये रामनामाची ही भक्ती सत्य आहे. अशा भक्तीने मोक्ष होतो. हे रामनामाचे उदाहरण आम्ही ऐकले. हे रामनाम तुम्ही आपल्या शरीरातच, तुमच्या देहातच हा रामनामाचा सद्गुरु विधीने जर भेद घेतला, तर तुम्हाला भक्ती म्हणून बाहेर कुठे जाण्याची गरजच नाहीये. देव कुठे मिळेल? देव शोधायला, परमेश्वर शोधायला कुठे जात आहेत? मिळतो कुठे? अरे जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पाणी, सब पैसे की धुलदानी, भैया सब पैसे की धुलदानी. जे देवाला, परमेश्वराला शोधायला बाहेर जातात, ते आपल्या आयुष्याचा आणि पैशाचा सर्व ते उपवास करतायत आणि वाया घालवतायत. त्यांच्या हातात काही लागणार नाही. त्याने इथे परमेश्वराचा विश्वास ठेवला आणि इथेच खरं भक्ती स्वीकार केली. सद्गुरु विधीने श्वासाश्वासात राम नामाचं स्मरण केलं, व्यसन, मांसाहार, धूम्रपान, विकार, वासना त्यागून, तर परमात्मा आमच्यातच आहे आणि आपल्यातच मिळतो. ही सत्यता असून सुद्धा लोकांना आश्चर्य वाटतं, असं कसं होईल? देव कुठे? त्याला तुम्ही लाख करोड रुपये देऊन विकत घेऊ शकत नाही. देवाला म्हणजे परमेश्वराला तुम्ही चांदी, सोनं, तांब, पितळ, हिरे, माणिक, मोती, दगड, विटा त्याच्यातही त्याला शोधू शकत नाही. देवाला शोधणारा एकच, की ज्याचा अहंकार गेला, अभिमान गेला, विश्वास आला आणि आपल्यातच ज्याने भजला त्यालाच देव मिळाला, नाही तर देव भेटणार नाही. आजपासून भजाल का? कराल आजपासून राम राम? नक्की करा रामनाम. येत्या जात्या श्वासात रामनाम कराल. कंठामध्ये सरस्वती स्थान, चार पाखडीचं कमळ, तिथे परमात्मा भक्ती प्रगट होते. शरीरातच पूर्वेचे 6, पश्चिमेचे 6 कमळ छेदन होतात आणि शेंडीच्या दाव्या द्वारातून आम्हाला मोक्ष मिळतो.
हा खरा परमेश्वराचा मार्ग आहे. कंठस्थान सरस्वती 4 पाकळीचं कमळ, तेथून पुढे 8 पाकळीचं कमळ, हृदयस्थान शंकर आणि पार्वती स्थान, मध्यस्थान 16 पाकळीचं कमळ या शरीरातच आहे. नाभिस्थान 32 पाकडी विष्णू लक्ष्मी स्थान, इथे 5 आत्मे निघून जातात जे जीवासोबत आहेत ते. लिंगस्थान ब्रह्मस्थान 6 पाकळीचं कमळ, मूलस्थान गणपती 64 वर 4 पाकळीचं कमळ. शरीरात प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये सत्स्वरूप परमेश्वराचं भजन केलं तर सद्गुरु विधीने तुमच्यात खंडी ब्रह्मांडी ते पिंडी, तुमच्यातच हा मोक्षाचा मार्ग आहे बाबा. मोक्ष मार्ग तुमच्यात आहे. हे सद्गुरु ज्ञान आहे, सत्य आहे. अनुभव करून पहा. कंकनाड पाठीच्या या मागच्या भागामध्ये हा भाग आहे 21 स्वर्गाचा. याला पार करून मेरू, यमराज, यमाला पार करून तिरगुटी, गंगा यमुना सरस्वती, इथे मन अटकतं आणि आकाशापर्यंत आमची पोहोच होते. चिदानंद ब्रह्म, शिव ब्रह्म, पार ब्रह्म, 3 ब्रह्मचे 13 लोक पार होतात निराकाराचे. 10व्या द्वारामध्ये जसं तुमचा सतशब्द पोचतो, 3.5 करोड रोमावलीमध्ये अखंडित ध्वनी लागून जातो. क्रियमान कर्म लागत नाही, संचित कर्म गेले, राम 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 करून प्रारब्ध बघून घेतले आणि शेंडीच्या 10व्या द्वारातून आम्हाला मोक्ष मिळतो. असा मोक्ष होतो. ही सत्यता आहे. तुम्ही अनुभव करा, आपल्यात परमात्मा प्राप्त करा, मुलाबाळांना सुखी करा, स्वतःला सुखी करा. मनुष्य धर्म गावागावात जागोजागी घराघरात नात्यात गोत्यात चालू करून द्या आणि स्वतः भक्तीचा अनुभव करा. आज सोनवणे परिवार, संभायत परिवार या निमित्त, या विवाह सोहळ्यानिमित्त आज मोठा समाज आलेला आहे. नातेवाईक आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत आणि आपण गेल्या अर्ध्या तासापासून आज सत्संग ज्ञान ऐकतो आहे. आमचे भावेश भाऊ आणि जयश्रीताई वधूवर हे सुद्धा आनंदाने भक्ती ऐकतायत आणि भक्ती ऐकण्यामध्ये ते मंत्रमुग्ध झालेत. पण आपण त्यांना परत विवाह सोहळ्याकडे आणत आहोत. परमेश्वराच्या नामस्मरणाने, आपल्या शुभ आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न होईल. 2 मिनिट आपण राम नामाचा जप करा. जिथे तयारी सुरू होईल 2 मिनिट प्रत्येकाने राम नामाचा जप करावा येत्या जात्या श्वासात. हे आपणास विनंती.